मंडळी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, तशीच जगण्यासाठी रटाळ आयुष्यातही करावी लागते आनंदाची पेरणी. आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्ही कधी चायनीज नूडल्स बरोबर गावरान ठेचा आणि त्यावर अशी मस्त साजूक तुपाची धार असं एकत्रित खाल्लंय? नाही? आधीमध्ये असं ट्राय करायला हवंय तुम्ही. हां, म्हणजे आम्ही आमच्या हास्य जत्रेमध्ये असं काहीसं ट्राय केलं आणि त्यांनी धमाल उडवून दिली. चला तर मग त्यांचं स्वागत करूया. रिॲक्शनचा बादशाह अंशुमन विचारे, साताऱ्याचा आबा हलगी फेम रोहित चव्हाण आणि स्वीट अँड क्यूट रसिका वेंगुर्लेकर यांचं. बा मुलायचा होशियार, हलगी सम्राट, लंबळक भंबळक भूषण, लंबळक भंबळक नायक, महाराज रोहित भजल. चल फालतूगिरी, चल चालू कर. काय लगा ए लगा सोन्या लगा, काय लगा अर्धच म्हणलंच होई लगा, सगळं तरी म्हणायचं नाहीच होई. मी एवढ्या तोऱ्यात आलो होतो, सगळं म्हणायचं नाही लगा. महाराज आली आली महाराज आली 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 आली. प्रधानजी कुठे? प्रधानजी कशाला पाहिजे तुला? आपल्या लग्नाचा ॲन्सरी वन्सरी आहे का नाही? लग्नाचा बर्थडे आहे का नाही आपल्या? येडं कुठचं गोड गोड महाराज, किती गोड तुम्ही. आणि ते अन्सारी वन्सारी नसतं महाराज, अॅनिव्हर्सरी असं असतं. तेच ते महाराज, भावना महत्वाची आहे. अॅनिव्हर्सरी भावना महत्वाची आहे का नाही? मग असू दे. महाराज, प्रधानजी कुठे? कशाला प्रधानजी पाहिजे तुला? मी त्याला केक आणायला पाठवलाय. काय सांगता? महाराजांचा आला वाटतं. महाराजांचा गंगळाक भंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक हे काय असो? गे बसला का? सगळं चुकीचं म्हणतंय ही. मग कसं बोलायचं? तसं नसतंय ते. इकडे येतो. इकडे इकडं उभा राहा. आता तू महाराज आहे समज, मी प्रधानजी आहे. तू महाराजाचा रोल करायचा. कसं म्हणायचं असतं माहितीये का? हे करत गपकीच्या गाडगी लागते, गाडगाड गाडगी गाडगी घाट डांगाला ढाक. महाराजांचा विजय असो. डिंग टाक. कसं आहे ना, असं म्हणायचं असतं. प्रधानजी, हा बोला महाराज. आमच्यासाठी आणि राणी सरकारांसाठी शयन कक्ष खाली करा. रंगळक 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 ढकाक ढकाक ढकाक. काय मजा येते करा महाराज. अजून काय काय करू? बाहेर बोर्ड लावून टाका, डू नॉट डिस्टर्ब. लई भारी बोर्ड. रंगळक 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 डिंग टाक. महाराज अजून काय काय करू? सकाळी 5 वाजेपर्यंत डू नॉट डिस्टर्बच करा. अरे ढंगळक 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 ढंगळक. महाराज सकाळी 5 पर्यंत हक्कलक ढंगळक हक्कलक ढंगळक. मजा येते मजा येते. महाराज अजून काय काय करू? द्राक्षापेक्षा आणा जरा. द्राक्ष कशाला? कशाला म्हणजे काय? एक द्राक्ष तोंडात ठेवणार आणि राणी सरकार तोंडाने असं अर्ध तोडणार. अयो लय भारी दिसते मला. अर्धा जवळ जा की जरा. इकडे सरकार इकडे जरा. काय द्राक्ष आहे ती एवढी एवढीशी असते ती? काय काकडे आहे का? जवळ जा. हात रक्कळक 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 ढंगळक. कळलं का? असा प्रधानजीचा रोल करायचा असतो. कसला भारी केला महाराज. मग पुढचे काही दिवस करा ना, मला अभ्यास चांगला होईल माझा. मग चालतंय चालतंय. नको आहो पण आज नको. का गा? आमच्या लग्नाचा अन्सारी वान्सारी आहे आज. सरी माणसरी अॅनिव्हर्सरी. येडच आहे. आता उठा तिथनं तुम्ही. आता माझं मला राजा करूया, तुमचं तुम्ही प्रधानजी करा. ऐक नाही. चिकटू नका, लांबा. बर प्रधानजी. जी महाराज. झाले का सगळी तयारी? सगळी तयारी झाली महाराज. फक्त पेपर थोडं सह्या करायच्या बाकी आहेत. कसलं पेपर आहे? काही नाही, आपल्या राज्यात युद्ध सुरू झालंय ना, म्हणून मी 1 लाख सैनिकांचा इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्या आत्ताच्या आता सह्या हव्यात तुमच्या. चालतंय चालतंय. नको पण ह्या सगळ्या सह्या आत्ताच करायला पाहिजे ते महाराज. उद्या करूया की महाराज. अन्सारी वान्सारी आहे लग्नात आमच्या. अहो पण युद्ध सुरू झालंय महाराज, आणि उद्या युद्धात सैनिक जर मेले तर ते पैसे आपल्यालाच मिळतील महाराज. आणि त्या शत्रू पक्षाने आपल्याला तहासाठी बोलवलेला आहे का? बघा हे असं असतंय बघा. आपण त्यासनी चहासाठी बोलवतोय आणि ते आपल्याला तहासाठी बोलवतोय. तर चालतंय तहासाठी तर तहासाठी, पण त्यासनी सांगून ठेवा मला कमी साखरेचा तहा लागतो.
पण त्या तहा बरोबर सोबत इस्किट चालेल? चालतंय की. पहिले हे स्किट करा आधी. कारण सह्या करा ना महाराज. हो बघा सह्या केल्या पाहिजे. करा ना. सह्या केल्या पाहिजे त्या. सह्या केल्या पाहिजे त्या. प्राणी सरकार हा गप्प का तुम्ही? आता लेखकानेच वाक्य कमी दिलेत मला. प्रधानजी तुमची वाट पाहून पाहून मी किती व्याकुळ झालो माहितीये का? हो राणी सरकार, मी तुमच्या अॅनिव्हर्सरीची तयारी करत होतो. आमची अॅनिव्हर्सरी आम्ही फक्त तुमच्या बरोबरच सेलिब्रेट करणार आहे. राणी सरकार, तुमची इच्छा मी पूर्ण करणार. आपण सेलिब्रेट करूया. मी इथेच आहे. मी पण इथेच आहे. लई चावाट बोलू नका हो. इथं माझं लक्ष केंद्रित होत नाही. मग जरा हळू बोला, मला सगळं ऐका येतंय. सह्या चुकते त्या माझ्या. महाराज, ह्या सह्या झाल्यानंतर 1,00,000 घोड्या आणि 50,000 हत्तींचा पण इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्या पण सह्या आत्ताच करायच्या आहेत. आजच होय. हे एवढ्या सह्या केल्या तर माझी बोट बघा कशी आग काढल्यात. एवढ्या अजून सह्या करायच्या माझ्या मरस्तवर बोट अशीच राहतील. हे कसं बघायचं आता केक कसा कापणार मी असा. केक वरून मला आठवलं. प्रधानजी, महाराजांनी तुम्हाला केक आणायला सांगितलं होता. कुठल्या फ्लेवरचा केक आणला तुम्ही? हा काय महाराजांसारखाच आहे. ब्लॅक फॉरेस्ट. महाराज, काय करताय तुम्ही? युद्धजन्य परिस्थिती असताना, तहाची बोलणी चालू असताना हातात शस्त्र घेऊन चालणार नाही. पण हे शस्त्र कुठं आहे तेव्हा ती? केक कापाय सुरी घेतल्या ती पण प्लास्टिकच्या या. अहो पण कशाने काहीतरी कापणारच आहात ना. हो तह म्हणलं सांगा राणी सरकार. महाराज हे बघा, एक वेळ तुम्ही केक कापला नाही तरी चालेल, पण तह मोडता कामा नये. मग जे कोण कापायचं मग मला? महाराज अॅनिव्हर्सरी आहे की नाही आपली, आपण केक कापला पाहिजे. पण तुम्ही नाही म्हटल्यावर अॅनिव्हर्सरीला एकटीनेच केक कसं कापणार ना? कोण बरं माझ्या बरोबर केक कापणार? प्रधानजी. काय हो 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 काय हो, मला विचारू की तरी त्यासनी. त्यांची काय पर्सनल काम असते ती का नसते ती? आपली सगळी खाजगी कामं त्यासनी सांगायची. प्रधानजी हा कापा की केक. चला या घ्या केक कापूया. हॅपी अॅनिव्हर्सरी ग. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. मला पण केक द्या की. मला पण केक द्या की. होय मला पण केक द्या की. मला केक पाहिजे. मला केक पाहिजे. महाराज, मला केक पाहिजे. उठा ना, तुम्ही काय करताय? आमच्या लग्नाचा बर्थडे आहे, तुम्ही दोघंच केक खाताय गुलू 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 गुलू. मला पण केक पाहिजे. महाराज, निदान असं बोटाने असं क्रीम तरी चाटवा की मला. तुम्ही उठा 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 उठा. महाराज, राज्यात युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यात राज्याचा राजा केक खातोय. बघताना कसं वाटेल ते? आपण मला केक खायचा. हो, कुणी बघितलं तर काय म्हणेल? केक खाय बघायला कोण आहे इथं तवा ती? आपण तिघच आहे की. आपण कोणी फोटो बिटो व्हायरल केला तर? अरे हो, पण फोटो कुठं काढली ते अजून आपण? फोटोवरून मला आठवलं, महाराज आपली अॅनिव्हर्सरी आणि आपण फोटोच काढला नाहीये. प्रधानजी या, आपण फोटो काढूया. या इकडे. ए तू माझी बायको आहे का नाही? मग 5 मिनिटं का होईना माझ्यावर बायको गत वाक्की. माझ्यावर फोटो काढ की तू. या या आता या. काय एकेकाची जबरदस्ती असते नाही. काय जबरदस्त गोष्ट सांगितली ना तुम्ही महाराज. फोटो तर काढलाच पाहिजे. प्रधानजी हे घ्या आमचा फोटो काढूया. 1-2 तयार ना? नाही, कमरेत कमरेत हात घाल. कमरेत कसं काय कसं असं यातून पटकन हात टाकायचा असं. हालू नकोस की. शिकवते की नसती. 1-2 नंतर 1-2. कोणारे वरती? कुठं आहे? कशा काय बघताय तुम्ही? काय चाललंय महाराज? वरती कशाला बघताय महाराज? तुम्ही फोटो इकडे काढतोय. लक्ष द्या ना. मला इनाच झालंय पण. काय नाही, फोटो नको, आपण सेल्फी काढूया. या सेल्फी काढूया. आमचा असावा म्हणून एखादा फोटो काढा की आमचा. आता नाही येऊ शकत महाराज. का? रोल संपला हो. काय माझं नशीबच नाही. नाही मला आता फोटो बिटो काय नको. काही चांगला फोटो येत नाही आपला. मला आता खूप कंटाळा आलाय, खूप बोर होते. मला प्लीज माझं मनोरंजन करा. हा मनोरंजन करतो. प्रधानजी राजनर्तिका बोलवून घ्या. काय बोललात महाराज? राजनर्तिका बोलवून घ्या. राजनर्तिका? हा
तुम्हाला काही लाज नर्तिकांना बोलवता इकडे? हो इथे युद्धजन्य परिस्थिती आणि राजा राजनर्तिकांचा डान्स बघतोय. हो कुणी फोटो व्हायरल केला तर? आपण रोल संपलाय की. माझा संपला, लोकांचा असेल ना पण. माझं बॅट लगच आहे राव. काय चाललंय? मला खूप कंटाळा आला. प्लीज लवकरात लवकर माझं मनोरंजन करा. अरे पण आता नाचणार कोण? तुम्ही नाचा ना. आमच्या लग्नाचा सर मीच कसं नाचायची, कसं दिसेल ती? महाराज नाचा ना. नाचा ना, असं काय करताय तुम्ही? बरं चालते. हा? वाजवा. हा. आयो बस बसला का माझ्या छाताड तरी बघा. अयो भात्यासारखं खालीवर व्हायला लागलं. नाही आता माझ्या बापाच्याने जमणार नाही. नाही जमणार. नाही जमणार. अयो राणी सरकार आता खुश आहात की नाही तुम्ही? खुश? आय एम सो हॅपी टुडे. राणी सरकार काय चाललंय? ए महाराजा इथून निघायचं आता, कळलं का? हे बघ पडदाने तोंड सांभाळून बोलले का राजा आहे मी. होतात. या पेपरवर ज्या सह्या केल्यात ना त्यात अर्ध्या पानामध्ये असं लिहिलंय की अर्ध राज्य शत्रू राष्ट्राला दिलंय आणि अर्ध राज्य प्रधानाला बहाल केलेलं आहे. मग मी तुम्ही राजनर्तक म्हणून दरबारात नोकरी करणार आहात. आणि शेवटच्या 3 पानात असं लिहिलेलं आहे की तुमच्या घटस्फोटाचा अर्ज मी मान्य केलेला आहे, मी सही केलेली आहे. आणि शेवटच्या पानात असं लिहिलेलं आहे आमच्या लग्नाला तुम्ही साक्षीदार म्हणून आहात. मस्त मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद तुम्हाला कसा वाटला? खूप पूर्वीपासून आपण ही वगनाट्याची लोकनाट्याची परंपरा पाहत आलोय. अनेक रथी महारथी लोकनाट्याने आपल्याला दिले. राईट फ्रॉम रामनगरकर, दादू इंदुरीकर, काळू बाळू, अनेक वल्ली वगनाट्यानी किंवा लोकनाट्यानी महाराष्ट्राला दिल्या. मला असं वाटतं रोहित तुझ्यात ती कपॅसिटी नक्कीच आहे. वगनाट्याला लागणारा जो एक भाबडेपणा आहे तो तुझ्या दिसण्यात तर आहेच, पण तुझ्या असण्यात नसताना तो सादरीकरणात आणतोस, हे खूप मोठ्या नटाचं लक्षण आहे. वा वा क्या बात, क्या खूप रहा. असा वेडा बागडा थोडासा मूर्ख असा राजा, त्याचा त्यात फायदा उठवणारा प्रधान आणि प्रजा, तर तो बेरकीपणा अंशुमन विचार यांच्या अंगात रक्तातच असल्यामुळे त्यांना काही वेगळं करायला लागत नाही. रसिका छान केलंस, मजा आली, खूप मजा आली, इंटरेस्टिंग. क्या बात. सई तुम्ही एकतर तिघेही खूप उत्तम दिसताय या गेटअपमध्ये, खूपच छान दिसताय. उत्तम होतं सादरीकरण आणि खूप दिवसांनी रांगडांग परत आल्यामुळे असा एक फील आला. त्यामुळे थँक्यू आणि असंच आमचं मनोरंजन करत राहा. थँक्यू मंडळी. विश्रांतीनंतर जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसाद खांडेकर आणि ओमकार भोजने यांचं. आज आनंद होणार ग, खूप खूप आनंद होणार ग, कोणीतरी पिणार पिणार, कोणीतरी पिणार पिणार ग, खरं 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 कोणी पिणार पिणार ग. हा प्यायचं ठीक आहे, पण माझा मित्र गौऱ्या फोन उचलेल तर खरं ना. हॅलो हॅलो गौऱ्या, अरे कसला फालतू फोन आहे रे, एकतर लागत नाही, लागला तर उचलत नाही. तुझ्या त्या कंजूस बापाला सांग ना नवीन फोन घेऊन द्यायला. मी तोच कंजूस बाप बोलतोय. चौगुल काका, सॉरी सॉरी सॉरी. घे रे गौऱ्या, फोन घे. हॅलो. हे तुला अक्कल नाही का रे, कसा तुझ्या त्या टकल्या बापाला देतो रे, पनवती सारखं काहीतरी बोलत बसतो नुसता. मी तोच टकल्या बाप बोलतोय. सॉरी काका. घे रे फोन घे.
हॅलो हा हॅलो हा हॅलो गौरेश काका. अरे गौरेश काका. अरे गौऱ्या बोलतोय गौऱ्या. अरे हे गौऱ्या मला धंद्या लावशील ना एक दिवस. काय रे? काय नाही तू ऐक आता ऐक. माझी आई जाणार होती ना मामाच्या गावाला. ती निघाली आहे घरून. आता 12ची गाडी आहे तिची आणि बाबा तिला पोचवायला गेलेत. आणि बाबा सुद्धा ना कुठेतरी बाहेर जाणार आहेत. त्यांना लेट होणार आहे. हा मग आपण माझ्या घरीच प्रोग्राम करूया. काय म्हणतोस? एक काम कर तू खंबा घेऊन ये. मी चकण्याची ऑर्डर दिली फोनवर. हा तू ये पटकन चल. आणि कोणाला सांगू नको गपचूप ये. नाही गपचूप कोणाला सांगू नको गपचूप चल लवकर. फोन ठेव. हावरायला घेऊया बाबा. कुणीतरी पिणार ग कुणीतरी पिणार ग. हॅलो चौगले. हा खांडेकर बोलतोय. ऐक ना तू एक काम कर घरीच ये. ते तुझं येडं पोरग ना झिपर त्याला काहीतरी येडं बनवून ये इकडे. हा काका मी तो झिपरे येडं बोलतोय. सॉरी रॉंग नंबर. गौरव बाळा. हा बाबा आहेत का? आहे. हॅलो. ओ मोठा झिपऱ्या फोन घ्या. हॅलो चौगले. काय ते ऐक मी काय बोलतो तू डायरेक्ट ना घरीच ये. म्हणजे मी गेलो होतो बार मध्ये टेबल पण बुक केला. पण तो वेटर आहे ना तो आमच्या हिचा गाववाला निघाला रे. अरे मग चकना फुकट मिळेल ना. जाऊन ती सांगेल सगळं तो. तर मी काय केलंय सगळं पार्सलला घरीच मागवलंय. तू घरीच ये. माझा मुलगा आहे हो मी घरी. पण मी त्याला काहीतरी येडं बनवून पाठवून बाहेर. ये घरी ये. ये घरी ये. कुणीतरी पिणार ग कुणीतरी पिणार ग कुणीतरी पिणार. ऑर्डर आली पण ऑर्डर दी नाही और तुरंत आ भी गई. बाबा तुम्ही कसली ऑर्डर? ढोल ताशाची. ढोल ताशा. आपण सोसायटीत नवीन पथक सुरू करतोय ना. मला वाटतं त्याची ऑर्डर आली की काय. बघतो तर ढोल आला. बघतो तर काय डोरवर तुम्ही आला. मी रात्रीचे 12 वाजले. 12 वाजता ढोल ताशाची ऑर्डर. जास्तच रिस्की पंच होता काय? ना मुळात हा पंचच नव्हता. हा ना. जाऊ दे पंच नाही त्याच्यावर कसा वेळ घालवायचा. चला जाऊ. पण बाबा तुम्ही का परत आलात? म्हणजे तुम्ही बोललेलात ना तुम्हाला लेट होणार आहे म्हणून. अरे म्हणजे काय शेवटचा गेलो नव्हतो. का परत आलात म्हणजे? नाही पण तुम्ही बोललेलात ना तुम्हाला लेट होणार आहे म्हणून म्हटलं. हा रे तो वेटर आईचं गावाला निघाला. गावाला कोण? जास्तच रिस्की पंच झाला ना. हा पण पंच नाही आहे. नाही ना मग पंच नाही तर कशाला वेळ काढायचं. पंच नाही पण मी काढू शकतो. गाववाला कोण? गावाला आई गावाला आई गावाला गेली ना. आई गावाला गेली ते सांगते तुला. गावाला जमलं. वेटरचं काय? अजून आहेच ना. वेटर स्वेटर ढेकर गेटवर मला सुचलं की आई गावाला जाणार आहे ना. आता मुलाला एकटं कसं घरी ठेवायचं म्हणून मी आलो इथे. ठीक आहे. हा कसं काय घरी जात पण. मी काय म्हणतो झाला गौरवच्या घरी अभ्यासाला. हा बाबा तुम्हाला सांगायलाच विसरलो. गौरव आज येणार आहे आपल्याकडे अभ्यासाला. आता कसलं बसणं होतं. मी काय म्हणतो त्यापेक्षा तू जा ना गौरवच्या घरी. मग तुम्ही तिकडे छान अभ्यास करा. मी आणि चौगले काका गौरवचे बाबा इथे बसतो. सोसायटीचा हिशोब राहिलाय त्याच्यासाठी बसतो. नाही बाबा त्यांच्या घरी ना त्या चौगुले काकी पण आहेत. माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. एक मिनिट तू ऍप करू नको.
काकींचा आणि अभ्यासाचा काय संबंध रे? नाही 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 तसं काय नाही तसं काय नाही पण त्यांना लुडबुड करतात सारखं सारखं म्हणजे हे मी शिकवू का ते मी शिकवू का असं मध्ये मध्ये येतात. तुम्ही तिकडे गेलात त्या सोसायटीचं काम आहे त्या सेक्रेटरीचं आहे तुम्हाला मदत करतील ना. रे नको रे. नाही बाबा तुम्ही जाणार नाही नको. तुम्ही मग ते हे आणू का ते आणू का हे तळू का ते काय करू. नको 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 ते जाऊ दे. ते मग तुला अभ्यास कर तू अभ्यास कर काय प्रॉब्लेम नाही. मी ते सोसायटीचा हे करतो तू कर अभ्यास कर काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. बाबा तिकडे गेला असतात तर तुमचं व्यवस्थित राहू दे तू कर अभ्यास. तुम्हाला काकूंनी मदत केली असती ना. राहू दे काय तुम्ही त्या म्हणतात नाही का. चल ना राहू दे बोल ना आता काय चल ना. सोसायटीचं मेंटर बरं मी काय बोलतो बाकी अभ्यास कसा चाललाय? इतिहास भूगोल नागरिकशास्त्र 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली असेल ना आता. बाबा मी टिवायला आहे. झुओलॉजी काय झुओलॉजी तर झुओलॉजी काय म्हणताय? इतिहास भूगोल नागरिकशास्त्र झालंय झाबा. काय झालंय काय बाबा. झुओलॉजी वेगळी फॅकल्टी आहे. वेगळी फॅकल्टी मग काय ना बाबा अभ्यासक्रम जोहक्कन बदलतो काय कळत पण नाही आपल्याला. कर तू अभ्यास कर काय प्रॉब्लेम नाही. चालेल कर अभ्यास कर. झुओलॉजी. ऍक्च्युली काय झालं माहिती इकडे तुला सांगतो. चौगले काका आहे ना त्यांना जरा माझ्याशी प्रायव्हेटमध्ये बोलायचं. काय बोलायचं? माणूस जरा टेन्शन मध्ये आहे तर मला चौगुले काकींशी बोलतील ना. तुमच्याशी काय बोलायचंय? तसं नाही रे ते नाही बायकोसोबत डिस्कस करू शकत मग माझ्याशी वेगळं बोलाय. नाही बाबा असं कसं. तुमच्याशी काय एवढं बोलायचंय मला सांगा. काय एवढं काय महत्वाचं बोलायचंय? हाय रे असं काही नाही ते अफेअर थोडस चौगुले काकांचं अफेअर आहे. चौगुले काकांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. काय सांगता बाबा. टकल्याला कशी पटली पोरगी? काय सांगता काय बाबा. मग मी म्हणजे त्यांना तेवढं माणूस तसा चांगला आहे रे घसरतो कधी कधी पाय. तुम्हाला बोले की बाबा खांडेकर असं मी टेन्शनमध्ये आहे तर मला जरा बोलायचं मन मोकळं. म्हटलं या शेजारी कधी कामाला येणार आहे की नाही. म्हटलं या काही प्रॉब्लेम नाही आपण घरी बसून बोलूया काही प्रॉब्लेम नाही. आमचा ओंकार छान आहे मी सांगितल्यावर जाईल बाहेर असं मी बोललो त्यांना. ऐकेल ओंकार असं मी सांगितलं त्यांना. बाबा मला वाटतंय गौरवला त्याच्या बाबांचा अफेअर कळलंय. मगाशी फोन केला ना खूप रडत होता. ओक्साबोक्शी रडत होता. म्हणजे मला बोलला की मी सुसाईड करतोय. तू सुसाईड पंख्याला गळफास लावतोय असं म्हणाला. मी बोललो की नको फास वगैरे काय लावायची गरज आहे. मी तुझा मित्र आहे ना. शेजारी आहे मी. शेजार धर्म आहे ना बाबा तुमचंच वाक्य आहे बघा. मी त्याला बोललो तू ये माझ्याकडे आपण मन मोकळं करू गप्पा मारू तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. बोलून जगातला असा कुठलाच प्रश्न आहे जो सुटत नाही असं मी सगळं सांगितलं. त्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे बाबा. तुम्ही जा मी त्याला इकडे बोलव. राहू दे त्यांचं ते बघतील मरू दे. राहू दे आपण पण बाबा तू नाही तू कर अभ्यास कर. जाऊ दे ते अभ्यास कर. शेजार धर्म नको राहू दे तो मरू देतो शेजार धर्म तू अभ्यास कर. वा तुम्ही बॅग मस्त आहे रे. छान बॅग आहे तुझी. हे कशी उघडते रे? चेन उघडायची. अरे बॅग खाली पडली यार. जा पटकन घेऊन ये. जा लवकर जा हा. आणि ऐक बाळा परत घरी येऊ नको तिकडून चौगले काकांकडे जा. का म्हणजे गेट पासून चौगले काकांचं घर जवळ आहे ना तिकडे लवकर पोहोचेल. आपलं 9व्या माळावर ते पहिल्या माळावर रात्रीची वेळ आहे ना मध्ये काय झालं तर त्यांच्या घरी जा. बरोबर बोललात बाबा. है ना नशीब काहीतरी पटलं. नाही बरोबर बोललात याच्यासाठी की रात्रीची वेळ आहे ना जायला नको. विद्या रस्त्यावर पडली बाप सांगतो हेच आदर्श हेच संस्कार. जा
तुम्ही किती भडकला तरी मी जाणार नाही. मला भीती वाटते, तुम्ही जा. मी माझे पाय उठतात, मी जाणार नाही. माझे पण हात दुखतायत. हाताचा काय संबंध? हाताने चालणार आहे, हाताचा काय संबंध? बॅग काय पायात पकडून आणू का तोंडात पकडून आणू? माझ्या पायाला फोड आले. माझे पण पाय दुखतात, मी जाणार नाही. तू जा, मी नाही जाणार. बाबा तुम्ही जा, मी जाणार मी नाही. नाही जाणार, तू जा. तुम्ही जा, मी उठणारच नाही. वा वा. सर तुमची ऑर्डर आणि ते कॉम्प्लिमेंटरी म्हणून हे दिलंय. बाबा तुम्ही बाटल्या मागवल्यात? हसू नका बाबा, तुम्ही बाटल्या मागवल्यात. हे चौगले काका पण ना अतिच आहेत, अतिच आहेत. अरे ते काकी परमिशन देत नाहीत ना, ते आपल्या ॲड्रेसवर पाठवतात म्हणून. भाई वो एक काम करो, वो 112 में चौगले के घर पे दे दो वो, हाँ, और संभाल के लेके जाओ, वो बाटल्या फुटेगा नहीं तो. कशाला हिंदीची वाट लावताय? मी आल्यापासून मराठीत बोलतोय ना. 1202 ना? 1112 112. ठीक आहे. हाँ जाओ. ओमकार खांडेकर, तुमची पण ऑर्डर आणले. 2 शेंगदाणा पाकिटं, 3 चणाडा पाकिटं, 4 चकली पाकिटं, 5 मुगडाळ पाकिटं, 10 रोस्टेड पेपर आणि ते हिरवी चटणी आणि शेजवान चटणी एक्स्ट्रा दिले. त्याचे पैसे नाही लावले तर आम्ही एवढे. हे काय मागवलंयस? हसू नका. हे काय मागवलंयस? जेवण. शेंगदाणे, मूग डाळ, चना डाळ, रोस्टेड पेपर नसेल रे, पापड असेल. पापडच बोललो मी. रोस्टेड पापड, हे जेवण? आजार ते झालं मागे आजारी. हे काय? डाएटचं जेवण. डाएटचं, मी डाएटवर आहे ना बाबा, त्याचं जेवण आहे ते. खंबा पण आहे. गौरवचा, चौगुले काकांचा मुलगा गौरव, त्याचा. हा गौरव पण अति करतो कधी कधी. त्याला ते म्हटलं ना, बाबांचं अफेअर कळलंय, त्याला टेन्शन आलं असेल, त्याला वाटलं मोकळं होण्यासाठी खंब्याची गरज आहे म्हणून. तुम जाओ, तुम 112 मी जाओ, तुम संभाल के लेके जाओ, पण बाटली फुटे. एक मिनिट. ते गौरवच नाही, तुझ्या नावाने आलंय. कळलं? तुझ्या नावाने आलंय. बाबा तुमचं चौगुले काकांचं कारण पटवून घेतलं ना मी, तुम्ही पण पटवून घेतलं पाहिजे. ए भाई दे वो इधर ऑर्डर दे. वो चौगले को मैं दे देगा. हाँ, थांबा. वो गौरव को भी मैं दे देगा. सर टीप. आयुष्यात कधीच स्किट करू नकोस. हॅलो चौगले. नाही तुम्ही या चौगले, काय प्रॉब्लेम नाही. चौगले रडू नका, मी आहे ना, रडू नका. हा तुम्ही या, मी ओमकारला समजवलंय, जाईल तो बाहेर, तुम्ही या. हाय जाईल या. हा माणूस खूप टेन्शन मध्ये अरे, मन मोकळं करायला होतं, माणूस टेन्शन मध्ये. मी असं वागल्यावर टेन्शन नाही येणार तर काय नाही बोलत आहे. ओमी रे आला गौरव चौगुले. आईला बियर पिऊन केवढा फुगलाय रे. चल माझं लार्ज पॅक भर, चल लार्ज भर. गौरव, अरे लार्ज इज इक्वल टू MC स्क्वेअर. ते होतं ना. हा बाबा तुम्ही रागवू नका. मी म्हटलं ना, बाबाचा अफेअर कळलंय त्याला. कोणाच्या बाबाचा अफेअर? रडू नको तू, रडू नको. हे रडू नको गौऱ्या, रडू नको तू. माझी शपथ. बसूया 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 बसूया. सोसायटीच्या हिशोबाला बसूया. ठीक आहे चौगले, ठीक आहे. मी माझ्या मुलाला
तुमच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल सांगितलंय. तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर एक मिनिट आहे. गौरव शपथ आहे तुला माहिती आहे. बसा. बाबा आहे तो. कसा पण असला तरी बाप आहे गौरव. इथं माझं लग्न होत नाही. गप बसा. सांगितलं ओमी आता काय करायचं ते सांग. कसं असलं तरी बाप आहे. बाबा तुम्ही इथे तुमचा सोसायटीचा हिशोब करत बसा. ठीक आहे, तू आज झुओलॉजीचा अभ्यास कर. नाही टेन्शन नाही. चल अफेअरचं काय टेन्शन म्हणजे पण. ए ओमकार आईचा फोन आहे. थांब. हॅलो ओमकार. हा ऐका ओमकार अभ्यास करतो आतल्या खोलीत. हा आणि बाबा पण सोसायटीचा हिशोब करतात आई. हा बरं ऐका ना, मी काय म्हणते अहो. बोल ना. माझी ना 12ची ट्रेन मिस झाली आहे. हा तर मी येते परत. अरे वा. येते म्हणजे काय, इथे खाली गेट पाशीच जरा खाली आहे ना सामान घ्यायला. हो का. वा छान मस्त ठीक आहे. या लवकर. हा आलो ठीक आहे. जेव्हा काय ते आली खाली आवरा सगळं. क्या बात है प्रसाद. आउटस्टँडिंग प्रसाद, क्या बात आहे. फुल टाईट परफॉर्मन्स सर्वार्थाने. फारच अमेझिंग. म्हणजे पुढे ती कॉन्सेप्ट कशी खुलत जाईल याचा याचा विचार करायलाही वेळ दिला नाही तुम्ही. इतक्या पटापट सगळ्या घटना घडत होत्या आणि त्यात वा क्या बात आहे. दारू शिवाय सुद्धा जर कशाची नशा चढत असेल तर ती तुमच्या परफॉर्मन्सशी चढते यार. थँक्यू. क्या बात. कमाल. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की फारच म्हणजे 2 एक्के जेव्हा असतात तेव्हा बाकीची महत्त्वाची पानं येऊन त्यांना साथ देतात तेव्हा छान रमीचा डाव रंगतो असं मला वाटलं आणि तो रंगला. फार मजा आली. खूप खळखळून हसवलं. थँक्यू. क्या बात है. सिच्युएशनवर असं स्किट उभारण्यामध्ये तू खरंच बाप माणूस आहेस आणि आम्हाला ही सिच्युएशन फार आवडली. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, मित्रांसाठी काहीही असं म्हणणारा गौरव निखिल बनेच्या मदतीसाठी धावून गेलाय. बघूया त्याला ही मदत करणं शक्य होतंय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. हॅलो सर. हॅलो मॅडम. गौरव मोरे फ्रॉम पॉवी फिल्टर पाडा. ना तुम्हाला असं वाटलं असेल माझी एंट्री नेहमी वाजत गाजत येते, आज एवढा हळू का आलोय म्हणून. त्याच्या मागे पण एक सस्पेन्स. थँक्यू यार मित्रा, मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. नाव काय तुझं? पहिल्या पर्वाचा विनर आहे सर माझ्या. कधी लक्षात राहत. सांग ना. असा गायब करीन ना कायमस्वरूपी सस्पेन्स बनून राहशील. पहिला पण बंपर आलाय, आता टेन्शन नाही आपल्याला. हे लेखक आहे ना जाणून बुजून असे शब्द मला देतात, त्यांना माहित आहे मला जमत नाही. पण सर आज मी कुठे आलो माहितीये का? खारगाव कोळीवाडामध्ये आपल्या मित्राच्या आयटमला उचलून न्यायला आलोय मी इकडे. वा, जाम डेंजर एरिया हा, जाम डेंजर. आणि तिची फॅमिली तर एकदम डेंजर आहे. 6 महिने त्या बिचारीला घरात कोंडून ठेवलं होतं. पण मी आपल्या मित्राला बोललो, हे बने. हा बोल ना. काय झालं तुला? काय प्रॉब्लेम काय नाही. मग टेन्शन मध्ये आहे. मी जातो ना, तुझ्या आयटमला मी उचलून घेऊन येतो आणि ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेतली. मी स्वतःच्या खांद्यावरती.
त्याच्यामुळे पण तिला इथून घेऊन जाणं म्हणजे जाम रिस्की काम आहे बरं का हे. पण आय एम फ्रॉम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. ॲम्ब्युलन्स आणली मी नाक्यावरती उभी ठेवली आहे. ही आली की डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मध्ये भरणार. सगळी सेटिंग लावली आहे. एकदा का ती आली की तिला ॲम्ब्युलन्स मध्ये भरलं की आपण डायरेक्ट कळते. कपडा सारा हळू ना. अरे एरिया जाम डेंजर आहे. अख्ख्या प्लॅनिंगची वाट लागेल. काय कसलं प्लॅनिंग? तुला का सांगू? नाही मी पण एक प्लॅनिंग केलंय. काय? मी आज लग्नासाठी पळून जाणार आहे. तुझं नाव कलिका आहे? तू आमच्या बनीची कळी आहेस? तू आमच्या बनीची कळी आहे? अरे कळी नाही, इथं अख्खी आरे कॉलनी आहे. एक मिनिट थांबा, एक मिनिट. मला कसं तरी होतंय. बघू नंबर लागला का मला. हॅलो बने. हा बोल ना गौऱ्या. अरे ऐक ना बने, ऐक ना, मला सांग ना तुझी आयटम. सॉरी वहिनी कशी दिसते रे? वहिनी ना हा सुंदर, हा सुशील, हा तेजस्वी. यांना पण आणायचंय? अरे मग या सगळ्या उपमा आहेत रे. हा. तिना खूप गोड आहे रे. माझ्यासारखी शिडशिडीत आहे. बने शेवटचा शब्द एकदा रिपीट कर ना यार. माझ्यासारखी शिडशिडीत आहे. अरे तुला मी तिचा आत्ताचा फोटो पाठवला तो बघ ना. ए गौरी ऐक ना प्लीज प्लीज लवकर घेऊन ये तिला. मी खूप तयारी करायची, मला शेरवानी घालायची. मला लवकर फोन करून कळव. हा आता ठेवतो. बन्याने फोन ठेवला. वहिनी पुन्हा बोल. वहिनी वहिनी ऐकून भारी वाटतं. ते मला कळतंय, पण अचानक 6 महिन्यात एवढा कसा काय बदल झाला तुमच्यामध्ये? सांगते. अहो आमच्या घरातलं ना आमचं प्रेम मान्यच नव्हतं. त्यांनी मला 6 महिने एका खोलीत डांबून ठेवलं होतं. फोन नाही, बाहेर फिरणं नाही. मग माझ्याशी ना चिडचिड व्हायला लागली. आणि मग चिडचिड झाली की मी खूप खायचं. मग नंतर चिडचिड. मग माझं खूपदा असं चिडचिड व्हायला लागलं. मग चिडचिड भिड. मग ह्यांच्यामध्ये कोण जिंकलं? तुम्हाला काय वाटतं? भिड. भिडभिड व्हायला लागलं. नंतर मी एक डाईट ऐकलं. काय? दिवसातून 2 वेळा 55 मिनिटं खायचं नाही. ए हॉटेल हॉटेल तू. मी बरोबर. अरे दिवसातून फक्त 2दा 55 मिनिटं खायचं, बाकी दिवसभर काहीच खायचं नाही असं आहे ते. तुम्हाला माहितीये का, तुम्ही ना उलट केलंय. तक्षिदी नावाचं डाईट केलंय तुम्ही. ऍक्च्युली दीक्षित करायला पाहिजे होतं. अरे तुम्हाला कळतं का? असं करू नका यार. तुमच्या घरच्यांना जर कळलं ना मी तुमच्या सोबत आहे, तर उद्या तुमच्या घरच्यात ना सुरमईचा वाटा नाही लावणार, पापड्याचा वाटा नाही लावणार, मावऱ्याचा नाही लावणार, या गवऱ्याचा वाटा लावतील. म्हणून नाक्यावरती मी ॲम्ब्युलन्स उभी करून आलो यार. आपली पोरं उभी ठेवली आहेत, पण ॲम्ब्युलन्स मध्ये ट्रक कसा भरणार? मी करतो काहीतरी. बघा आता आपल्याला इकडे निघायचं आहे, इथून जायचं रस्त्यावरती, तिकडे जायचं, कोळीवाडीची बॉर्डर क्रॉस केली की डायरेक्ट देवळात की लगेच लग्न. हा मग प्रॉब्लेम काय आहे? मध्ये 6 महिने तुमची चिडचिड वाढली होती की नाही? तुम्ही आता घरी जा. काय? नाही मी घरी नाही जाऊ शकत. मी घरातल्या एवढं मोठं पत्र लिहिलंय. तुम्ही पत्र लिहिलंय? काय? आई, बाबा, दादा, भाऊ, चुलत काका, त्यांचे मुलं, पिंट्या आणि सलमान खान. सलमान? आता ज्याला मी दगा दिलं त्याचं नाव नको लिहायला. सलमानला तू दगा दिलायस? सलमान इतकी वर्ष तुझ्यासाठी थांबलाय? चला सर, सोडला मी शोचा. अरे मी खरंच पत्र लिहिलंय. मी पत्र दिलंय. तुम्ही माझ्यासाठी मेलात, मी तुमच्यासाठी मेले. हे इकडे लप 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 लप. काय कुणीतरी आले? लप 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 लप. माझ्या मागे लप. गौरवाय हळू. कोण आहेस तू? ॲम्ब्युलन्स वाला. इथं काय करतोय? अरे भाई तुम्ही 5 मिनिटात येणार होतात ना, तुम्ही नाही आलात. मला वाटलं मॅटर झाला म्हणून मी आलो. बरं. हे गौऱ्याबाई ही कोण आहे? वहिनी. हिचं काय करायचंय? हिलाच घेऊन जायचंय याच्यात. बाय येतो मी, मला मुर्दा पोचवायचा.
अरे ॲम्ब्युलन्स वाला गेला. अरे माझा मुर्दा बसेल रे, ऐक ना जरा. ए जा ना घरी, चिडला भिडला. मी घरी सांगून आले ना, तुम्ही माझ्यासाठी मेलात, मी तुमच्यासाठी मेले. अरे काय सांगितलं यार. थांब आता मी इकडनं पळून जातो, पशाभाईलाच फोन लावतो, मग तुला कळेल. हॅलो पशाभाई, ऐक ना. अरे मी कोळेवाड्यात फसलोय यार, जाम डेंजर फसलोय. मला इकडनं कोणी बाहेर काढेल का? हा बारक्या दादूस, नंबर पाठव मला. आला बारक्या दादूस. अरे ऐक ना, अरे मी तर कोळीवाड्यात आहे. कलिका नावाची आयटम आहे ना, तिला घेऊन चाललोय. नाक्यावरती आहे, मला मदत करणार यार. ये नाही ना प्लीज. येस दादूस, ये. बारक्या दादूस येणार मी. बारक्या दादूस म्हणजे माझा सक्का मोठा भाऊ. तुला काय करू ग? अरे तुझ्या बापांना आई बापाला अक्कल आहे का? मोठ्या भावाचं नाव कोणी बारक्या दादूस ठेवतं का? त्याला मी पत्ता दिलाय, तो आता काही पण येईल. मी काय करू? बनेला कॉल कर. त्याचाच कॉल आला वाटतं. हा बने बोल रे. अरे गौऱ्या कधीपासून वाट बघायला होतं, लवकर घेऊन ये ना तिला. तुला बघायचा कलिकाला? हो बघायचा आहे. हो व्हिडिओ कॉल कर. लगेच करतो. हा लगेच व्हिडिओ कॉल कर. नाही आजीची हाऊस पूर्णच करतो. ए गौऱ्या, हा साईडला ना. एक मिनिट थांब, तुझी हाऊस पूर्ण करतो मी. हे घे. कलिका बाहेर, तिच्या मागे काय लपलीस? बाहेर ये, मला बघायचं तुला. मीच कलिका आहे. एक गौऱ्याकडे दे. काय रे म्हणे? ए गौऱ्या ये. हा 6 महिन्यात एवढी झाली? ऐक ना गौऱ्या. हा काय? मी जातो. कुठं? ते माझा संस्कृतचा क्लास आहे. अहम लग्नम मोडम. मी आता फोन काटम ठेवतो. तू मला भेटम नाही, तुला कुत्र्यासारखा मारम ना तर लावला ना गौरव देवदास मोरम. नको तू झाडे इथं मर. तुझा भाऊ येईल आणि मला मारून टाकेल, त्यापेक्षा मी जातो. नाही भाऊजी, तुम्ही माझ्याशी लग्न करा, माझा दादा याच्या आधी. मी नाही लग्न करू शकत. नाही दादाने कोयता काढलाय ना, एकदा कोयत्याला रक्त लागल्याशिवाय दादा कोयता ठेवतच नाही. त्याला मग कोयता बाहेर काढूच नको, आतमध्येच ठेव. बघा आमच्या जावयाला मारत नाही. प्लीज मान कापण्यापेक्षा अंगठा कापलेला बरं. भाऊजी मांग भरा ना. भाऊजी मांग भरा ना. वाटेल रे मला जाऊ दे. भाऊजी 7 फेरे नको ग. भाऊजी 7 फेरे नको. ऐक ना, हे कसं वाटतं माहितीये का? अश्मयुगीन अवजारे व हत्यारे. बने बालविवाह होतोय असं वाटतंय तुझं. फारच गोड दिसतोयस तू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. वा 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 वा. खरं तर पूर्ण स्किटभर बने आणि तुझा जोडा इमॅजिन करून आम्हाला खूप गुतुल्या होत होत्या. मस्त परफॉर्मन्स झाला, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. सई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? वनिता, हा गेटअप छान दिसतोय. म्हणजे एक तुझ्या पर्सनॅलिटीला सूट करणारे कपडे आहेत असं मला वाटतं. बने बालविवाह होतोय असं वाटतंय तुझं. फारच गोड दिसतोयस तू. मस्त तुम्ही मजा करता स्टेजवर आलात की यू ओन द स्टेज. आणि आज पण तुम्ही तेच केलं. सिच्युएशन पण खूपच छान होती. आणि गौऱ्या मस्त ते तुझं काय मध्ये जे काही इम्प्रॉम्प्टू तू करतोस ना, गोंधळ घालतोस, मजा करतोस, आणि आणखीन जास्त मजा येते. अमेझिंग. प्रसाद, बने फायनली लग्न मोडलं ना तुझं? हो ना. मग शेरवानी का घातलंस तू? काढ तो. नाही काढ. अरे काढ ना यार, असं नको. हे बघ, विनोद चुकून उघडं पडण्यापेक्षा ऑलरेडी उघडं असलेलं कधीही बस. मस्त मजा आली, खूप मजा आली. असेच परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू. तर मंडळी, ह्याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची.
या रथी महारथींचा हास्य कल्लोळ उद्याच्या भागातही असाच रंगणार आहे. तेव्हा भेटू उद्या रातच्याला ह्याच वक्ताला. घेऊन येऊ तुमच्या रोजच्या कटकटींवरचा रामबाण उपाय, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. माझ्या माहितीनुसार तुम्ही एकदा साडी नेसून महिला मतदारसंघात उभे राहिला होता सर, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हारलात सर. ते मी साडी नेसलो, मेकअप पण केला, सगळे दागिने वगैरे घातले, मिशी काढायची राहिली. लोकांनी ओळखलं, मला वाटलं लोक फक्त साडी बघतात. सर, साडी नेसण्यासाठी असते आणि चेहरा बघण्यासाठी असतो, आणि तुमचा चेहरा म्हणजे सौंदर्याने सलग 69 वेळा केलेली आत्महत्या आहे सर. काय कसं चौगुले? बरं आहे, बरं बरं. लग्न करता का माझ्याशी? बिन तेरे सनम मर मिटेंगे हम, मेरी जिंदगी आना ही पड़ा सजना, जालिम है दिल की लगी, हो आना ही पड़ा सजना, जालिम है दिल की लगी. मंडळी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, तशीच जगण्यासाठी रटाळ आयुष्यातही करावी लागते आनंदाची पेरणी. आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्ही कधी चायनीज नूडल्स बरोबर गावरान ठेचा आणि त्यावर अशी मस्त साजूक तुपाची धार असं एकत्रित खाल्लंय? नाही? आधीमध्ये असं ट्राय करायला हवंय तुम्ही. हां, म्हणजे आम्ही आमच्या हास्य जत्रेमध्ये असं काहीसं ट्राय केलं आणि त्यांनी धमाल उडून दिली. चला तर मग त्यांचं स्वागत करूया. रिॲक्शनचा बादशाह अंशुमन विचारे, साताऱ्याचा आबा हलगी फेम रोहित चव्हाण आणि स्वीट अँड क्यूट रसिका वेंगुर्लेकर यांचं. बा मुलायचा होशियार, हलगी सम्राट, लंबळक भंबळक भूषण, लंबळक भंबळक नायक, महाराज रोहित. बदल यार, चल फालतूगिरी, चल चालू कर. काय लगा ए लगा सोन्या लगा, काय लगा अर्धच म्हणलंस वय लगा, सगळं तरी म्हणायचं नाहीस वय. मी एवढ्या तोऱ्यात आलो होतो, सगळं म्हणायचं नाही लगा. महाराज आली आली महाराज आली 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 आली. प्रधानजी कुठे? प्रधानजी कशाला पाहिजे तुला? आपल्या लग्नाचा ॲन्सरी वन्सरी आहे का नाही? लग्नाचा बर्थडे आहे का नाही आपल्या? येडं कुठचं गोड गोड महाराज, किती गोड तुम्ही. आणि ते अन्सारी वन्सारी नसतं महाराज, अॅनिव्हर्सरी असं असतं. महाराज भावना महत्वाची, अॅनिव्हर्सरी भावना महत्वाची आहे का नाही? मग असू दे. महाराज, प्रधानजी कुठे? कशाला प्रधानजी पाहिजे तुला? मी त्याला केक आणायला पाठवलाय. काय सांगता? महाराजांचा महाराजांचा गंगळाक भंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक हे काय असो? गे बसला का? सगळं चुकीचं म्हणतंय. मग कसं बोलायचं? तसं नसतंय ते. इकडे येतो, इकडे इकडे उभा राहा. आता तू महाराज आहे समज, मी प्रधानजी आहे. तू महाराजाचा रोल करायचा. कसं म्हणायचं असतं माहिती आहे का? हे रत्नागड गपकीच्या गड गाडगी लागती गडगड गाडगी लाग गाडगी लाग राग काळा डांगा ढाक. महाराजांचा विजय असो. डिंग टाक. कसं आहे ना, असं म्हणायचं असतं. प्रधानजी, हा बोला महाराज. आमच्यासाठी आणि राणी सरकारांसाठी शयन कक्ष खाली करा. रंगळक 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 धकाक धकाक धकाक. काय मज्जा येते करा. महाराज अजून काय काय करू? बाहेर बोर्ड लावून टाका, डू नॉट डिस्टर्ब. लई भारी बोर्ड. रंगळक 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 डिंग टाक. महाराज अजून काय काय करू? सकाळी 5 वाजेपर्यंत डू नॉट डिस्टर्बच करा. महाराज सकाळी 5 पर्यंत हक्कलक डंगळक हक्कलक डंगळक. मज्जा येते मज्जा येते.
महाराज अजून काय काय करू? द्राक्षापेक्षा आणा ना जरा. द्राक्ष कशाला? कशाला म्हणजे काय, एक द्राक्ष तोंडात ठेवणार आणि राणी सरकार तोंडाने असं अर्ध तोडणार. अयो लय भारी दिसते मला. अर्धा जवळ जा की जरा इकडे सरकार इकडे जरा. काय द्राक्ष आहे ती एवढी एवढीशी असते ती काय काकडे आहे का? जवळ जा. हात कळलं का? असा प्रधानजीचा रोल करायचा असतो. टीप आयुष्यात कधीच स्किट करू नको. आज आनंद होणार ग, खूप खूप आनंद होणार ग. कोणीतरी पिणार पिणार, कोणीतरी पिणार पिणार ग. खरं 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 कोणी पिणार पिणार ग. हा प्यायचं ठीक आहे, पण माझा मित्र गौऱ्या फोन उचलेल तर खरं ना. हॅलो हॅलो गौऱ्या, अरे कसला फालतू फोन आहे रे. एक तर लागत नाही, लागला तर उचलत नाही. तुझ्या त्या कंजूस बापाला सांग ना नवीन फोन घेऊन द्यायला. मी तोच कंजूस बाप बोलतोय. चौगुले काका सॉरी सॉरी सॉरी. घे रे गौऱ्या फोन घे. हॅलो. हे तुला अक्कल नाही का रे, कसा तुझ्या त्या टकल्या बापाला देतो रे. पनवती सारखं काहीतरी बोलत बसतो नुसता. येडा. तोच टकल्या बाप बोलतोय. सॉरी काका. घे रे फोन घे. हॅलो हा हॅलो. हा हॅलो गौरेश काका. अरे गौरे काका. अरे गौऱ्या बोलतोय गौऱ्या. अरे हे गौऱ्या मला धंद्या लावशील ना एक ना एक दिवस. काय रे? काय नाही तू ऐक आता ऐक. माझी आई जाणार होती ना मामाच्या गावाला. ती निघाली आहे घरून. आता 12ची गाडी आहे तिची आणि बाबा तिला पोचवायला गेलेत. आणि बाबा सुद्धा ना कुठेतरी बाहेर जाणार आहेत, त्यांना लेट होणार आहे. हा मग आपण माझ्या घरीच प्रोग्राम करूया, काय म्हणतोस? एक काम कर, तू खंबा घेऊन ये. मी चकण्याची ऑर्डर दिली फोनवर. हा हा तू ये पटकन चल. आणि कोणाला सांगू नको, गपचूप ये. नाही गपचूप कोणाला सांगू नको, गपचूप चल लवकर. फोन ठेव. हावरायला घेऊया बाबा. कुणीतरी पिणार पिणार ग, कुणीतरी पिणार पिणार ग. हॅलो चौगले, हा खांडेकर बोलतोय. ऐक ना, तू एक काम कर, घरीच ये. ते तुझं येडं पोरग ना झिपरं, त्याला काहीतरी येडं बनवून ये इकडे. हा काका तुझे पण. ए ओंकार आईचा फोन आहे, थांब. हॅलो हॅलो ओमकार. हा ऐका ओंकार ना, ओंकार अभ्यास करतो आतला खोलीत. हा आणि बाबा पण सोसायटीचा हिशोब करतात आई. हा बरं ऐका ना, मी काय म्हणते अहो. बोल ना. माझी ना 12ची ट्रेन मिस झाली आहे. हा तर मी येते परत. अरे वा येते म्हणजे काय, इथे खाली गेट पाशीच जरा खाली आहे ना सामान घ्यायला. हो का? वा छान मस्त ठीक आहे. या लवकर. हा आलो ठीक आहे. तेव्हा काय ते आले खाली आवरा सगळं. तुम्हाला असं वाटलं असेल माझी एंट्री नेहमी वाजत गाजत येते, आज एवढा हळू का आलोय म्हणून. त्याच्या मागे पण एक सस्पेन्स. थँक्यू यार मित्रा, मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. नाव काय तुझं? हॅलो सर. हॅलो मॅडम. गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा. ना तुम्हाला असं वाटलं असेल माझी एंट्री नेहमी वाजत गाजत येते, आज एवढा हळू का आलोय म्हणून. त्याच्या मागे पण एक सस्पेन्स. थँक्यू यार मित्रा, मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. नाव काय तुझं? पहिल्या पर्वाचा विनर आहे सर माझ्या. कधी लक्षात राहत. सांग ना. असा गायब करीन ना, कायमस्वरूपी सस्पेन्स बनून राहशील. पहिला पण बंपर आलाय, आता टेन्शन नाही आपल्याला. हे लेखक आहे ना जाणून बुजून असे शब्द मला देतात, त्यांना माहिती आहे मला जमत नाही. पण सर आज मी कुठे आलो माहितीये का? खारगाव कोळीवाडामध्ये आपल्या मित्राच्या आयटमला उचलून न्यायला आलोय मी इकडे. वा जाम डेंजर एरिया हा, जाम डेंजर. आणि तिची फॅमिली तर एकदम डेंजर आहे.
6 महिने त्या बिचारीला घरात कोंडून ठेवलं होतं. पण मी आपल्या मित्राला बोललो, हे बने. हा बोल ना. काय झालं तुला, काय प्रॉब्लेम काय नाही. मग टेन्शन मध्ये आहे. मी जातो ना, तुझ्या आयटमला मी उचलून घेऊन येतो आणि ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेतली, मी स्वतःच्या खांद्यावरती. त्याच्यामुळे पण तिला इथून घेऊन जाणं म्हणजे जाम रिस्की काम आहे बरं का हे. पण आय एम फ्रॉम गौरव मोरे, फ्रॉम पवई फिल्टर पाडा. ॲम्ब्युलन्स आणली मी, नाक्यावरती उभी ठेवली आहे. ही आली की डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मध्ये भरणार, सगळी सेटिंग लावली आहे. एकदा का ती आली की तिला ॲम्ब्युलन्स मध्ये भरलं की आपण डायरेक्ट कळते. कपडा जरा हळू ना. अरे एरिया जाम डेंजर आहे, अख्ख्या प्लॅनिंगची वाट लागेल. काय कसलं प्लॅनिंग तुला का सांगू? मी पण एक प्लॅनिंग केलंय. काय? मी आज लग्नासाठी पळून जाणार आहे. तुझं नाव कलिका आहे? तू आमच्या बनीची कळी आहेस? बने, बालविवाह होतोय असं वाटतंय तुझं. फारच गोड दिसतोयस तू. नाही काढ. अरे काढ ना यार, असं नको. हे बघ, विनोद चुकून उघडं पडण्यापेक्षा ऑलरेडी उघडं असलेलं कधीही बस. मस्त, पण मस्त, मजा आली, खूप मजा आली. असेच परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू. तर मंडळी, ह्याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. या रथी महारथींचा हास्य कल्लोळ उद्याच्या भागातही असाच रंगणार आहे. तेव्हा भेटू उद्या रातच्याला ह्याच वक्ताला. घेऊन येऊ तुमच्या रोजच्या कटकटींवरचा रामबाण उपाय, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. माझ्या माहितीनुसार तुम्ही एकदा साडी नेसून महिला मतदारसंघात उभे राहिला होता सर, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हारलात सर. ते मी साडी नेसलो, मेकअप पण केला, सगळे दागिने वगैरे घातले, मिशी काढायची राहिली. लोकांनी ओळखलं, मला वाटलं लोक फक्त साडी बघतात. सर, साडी नेसण्यासाठी असते आणि चेहरा बघण्यासाठी असतो, आणि तुमचा चेहरा म्हणजे सौंदर्याने सलग 69 वेळा केलेली आत्महत्या आहे सर. काय कसं चौगुले? बरं. लग्न करता का माझ्याशी?